श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव पालखी व पायी दिंडी सोहळा। आचेगाव ते पंढरपूर गेल्या 24 वर्षापासून तीर्थक्षेत्र पंढरपूर आषाढी वारीसाठी श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव यांच्या वतीने पालखी व पायी दिंडी सोहळा आचेगाव ते पंढरपूरकडे मार्गस्थ झालेला असून आचेगाव, शिंगडगाव, वळसंग, तोगराळे तसेच सोलापूर शहरासह सोरेगाव या गावातील वारकऱ्यांचा दिंडी सोहळ्यात समावेश आहे। आचेगाव पासून साधारण 3 ते 4 किमी अंतरावर दिंडीत सहभागी झालेल्या साधारण 200 वारकऱ्यांनी सुरुवातीस आचेगाव ते शिंगडगाव या ठिकाणी पायी दिंडीत सहभागी होऊन शिंगडगावचे उपसरपंच तथा पांडुरंगाचे निस्सिम भक्त बिभीषण पाटील यांच्या स्वगृही चहापान व फराळाचा आस्वाद घेतला। यावेळी दिंडी सोहळ्यातील पालखीतील देवाच्या पूजनाचा मान बिभीषण पाटील कुटुंबियांना प्राप्त झाला। या प्रसंगी पाटील कुटुंबियांनी दिंडीतील साधारण 200 वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था केली होती। या प्रसंगी आचेगावचे माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग माने यांच्या पुढाकारातून गेल्या 7 वर्षापासून विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, वह्या वाटप, गणवेश वाटप तसेच गावच्या प्रत्येक विधायक कार्यात पांडुरंग माने यांचा नेहमीच सिंहाचा वाटा राहिलेला आहे व ते देखील नित्यनेमाने पालखी व पायी दिंडी सोबत आचेगाव ते पंढरपूर वारी करतात। त्यांच्या समवेत सेवेकरी बापू बहिर्जे आचेगाव, हरिभक्त पारायण कीर्तनकार विठ्ठल माने, तुकाराम मंगरुळे, सागर कोळे, मंजुनाथ मेहत्रे, मल्लीनाथ कोरे, वारीत तुळशी वृंदावन घेतलेल्या जनाबाई मंगरुळे, संगीता घुंगरगाव, मुस्लिम बांधव मिराज कर्णाचे, गोसीमा शेख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले। दरम्यान विठू नामाचा जयघोष करीत पालखी व पायी दिंडीत सहभागी झालेले वारकरी पुढे होडगी मार्गे प्रस्थान करीत होडगी रोड भारतनगर येथील श्री दत्त मंदिर या ठिकाणी विसाव्यास थांबले। पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, स्वामी समर्थ महाराज की जय। पंढरपूरचा आराध्य दैवत विठू माऊली आषाढी व कार्तिकीच्या निमित्ताने आज बहुसंख्य बांधव या ठिकाणी वारीसाठी जातात। त्याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तुमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील आचेगाव नामक एक गाव आहे, आचेगाव ते शिंगडगाव या ठिकाणी ही वारी प्रस्थान करते आणि पुढे पंढरपूरला जाते। काय नेमकीची संकल्पना आहे, काय सांगा? रामकृष्ण हरी, मी एक वारकरी महादेव शरणप्पा घुंगरगाव, आपल्या आचेगाव ते पंढरपूर वारी आपल्या गावचे बहुसंख्य माऊली आणि भक्तगण आचेगाव ते पंढरपूर पायी वारी निमित्त 2000 पासून आपली वारी हा थोडेफार प्रमाणामध्ये गावामधून जात होती आणि हा वारी या वारीमध्ये असणारे संतगण वारकरी संप्रदायाचे अनेक आध्यात्मिक विषयांचे पारायण करणारे आपल्या गावचे विठ्ठल माने महाराज यांच्या उत्स्फूर्तपणे या वारीला प्रतिवर्षाचं त्यांचं साथ त्यांनी आपल्या जीवनामध्ये अनेक सेवा करून पोलीस सेवेमध्ये सेवा करून महाराष्ट्र राज्याचे समन्वयक या पदवी याच्यामध्ये राहून त्यांनी आपल्याला मार्गदर्शन प्रतिवर्षाप्रमाणे करत आहेत आणि या वारीमध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, निर्व्यसनी राहावं आपण सर्वांनी आणि माता माऊलींना ह्या त्यांच्या अंतर्मुखामध्ये असणाऱ्या श्री पांडुरंगांचं वास व्हावं आणि त्यांच्यामध्ये असणारे अनेक व्याधी जावं आणि त्यांचंसुद्धा प्रपंच सुख समाधानानं राहावं आणि असलेल्या सर्व संतगणांना सुखी समृद्धी पांडुरंगाने द्यावं हा ईश्वरचरणीच्या प्रार्थना करून आपण सर्व वारकरी समवेत आपण पंढरपूरला प्रतिवर्षाचा हा वारी संपन्न करत आहोत। धन्यवाद। दिंडीत सहभागी झालेल्या महिलांची संख्या लक्षणीय होती। त्या ठिकाणीही पालखी पूजन व महाप्रसादाची अर्थात भोजनाची व्यवस्था तेथील संयोजकांनी उत्तमरित्या केली होती। एकूणच श्री स्वामी समर्थ वारकरी संप्रदाय आचेगाव पालखी व पायी दिंडी सोहळा आचेगाव ते पंढरपूर पायी दिंडीच्या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश, सरळ भक्ती मार्ग, वृक्षारोपण, भगवद्गीतेचा प्रचार व प्रसार, गाव स्वच्छता
एकात्मतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. जनता संघर्ष न्यूज, सिद्धार्थ भडकुंबे, सोलापूर.